नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर गुरुचरित्र पारायण हे आता दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण करत आहोत आणि तुम्ही देखील नक्कीच केलं असेल. जरी केलं नसेल तरी दत्त जयंतीपासून तुम्ही चालू करू शकता. दत्त जयंतीपासून सुद्धा खूप लोक दत्त पारायण करत असतात. तसं तर वर्षभर हे पारायण कधीही आपण एखादा शुभ दिवस बघून करू शकतो. पण या दत्त जयंतीला विशेष असं महत्त्व आहे आणि त्याची सांगता कधी करायची आहे, त्याचा किती नैवेद्य दाखवायचे, त्याची आरती कधी करायची, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून मी आज तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत आहे. तर काही ठिकाणी ही 7 दिवसाचं असतं, काही ठिकाणी 8 दिवसाचं केलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे आपण हे सेवा का करत असतो? कारण आपल्याला दत्त महाराजांचं दर्शन व्हावं किंवा दत्त महाराजांची आपल्यावरती कृपा व्हावी, यासाठी हे पारायण केलं जातं. आपलं शरीर, मन निर्मळ आणि पवित्र होण्यासाठी हे पारायण आपण करत असतो. आपल्या वास्तूमध्ये जर हे पारायण केलं तर आपल्या वास्तूमधील किंवा जो व्यक्तीने पारायण केलं आहे त्या व्यक्तीमधील बाधा ही दूर होत असते. यासाठी हे पारायण केलं जात असतं. तर या पारायणाची सांगता देखील आपल्याला विधीपूर्वक शास्त्र पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. तर मी अगदी तुम्हाला साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं पारायणाचं उद्यापन नक्की करा. तर काही ठिकाणी 7 दिवसाचं आहे, 7व्या दिवशी उद्यापन करतात किंवा काही दिवशी 8व्या दिवशी उद्यापन करतात. दोन्ही पद्धती अगदी बरोबर आहे. ज्या दिवशी 7व्या दिवशी उद्यापन केलं जातं ना, त्या दिवशी तुम्हाला तुमचं राहिलेलं वाचन पूर्ण करायचं असतं आणि 10:30ला तुम्हाला नैवेद्य आरती दाखवून त्याचं उद्यापन करायचं आहे. पण 10:30ला जर तुम्हाला नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही याचं उद्यापन हे 8व्या दिवशी करा. म्हणजे 7व्या दिवशी तुम्ही तुमचं वाचन नित्यनेमाने रोजच्याप्रमाणे करा. 8व्या दिवशी फक्त तुम्हाला आरती आणि नैवेद्य तुम्हाला करायचं आहे. तर बघा, आरतीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती, भगवान शंकरांची आरती, माता लक्ष्मी किंवा कुलदेवता यांची आरती, त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज, श्री दत्त महाराज यांची आरती तुम्हाला घ्यायची असते. त्यानंतर तुम्हाला नैवेद्य. तर आता नैवेद्य किती दाखवायचे? नैवेद्य हे 3 दाखवायचे असतात. एक असते ती म्हणजे तुमची कुलदेवता, तुमचं जे मंदिर आहे त्या मंदिराला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. त्यानंतर स्वामी महाराज, दत्त महाराज हे दोन्ही एकच असतात, त्यामुळे त्यांना तुम्हाला एक नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तिसरा नैवेद्य असतो तो म्हणजे तुमच्या पोथीसाठी. तर असे तुम्हाला 3 नैवेद्य करायचे आहेत. आणि 2 छोटे छोटे नैवेद्य तुम्हाला करायचे आहेत. ते म्हणजे एक गाईला आणि एक कुत्र्याला, असा तुम्हाला नैवेद्य त्यांना देखील द्यायचाच आहे. नैवेद्य हा परिपूर्ण असावा. गाईला कुत्र्याला देखील नैवेद्य देताना तो परिपूर्ण भरा. अगदी छोटा नैवेद्य बनवा, पण त्याच्यावरती जे काही तुम्ही बनवलेलं आहे नैवेद्यामध्ये गोडाचं ते सर्व टाका. शक्यतो नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी करायला विसरू नका. नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी एक ब्राह्मण स्त्री किंवा ब्राह्मण जोडपं जेवू घालायचं असतं. पण आजकाल कोणी जेवायला जर भेटत नसेल किंवा तुमच्या घरी जर ब्राह्मण जोडपं किंवा सुवासीन स्त्री जेवायला येण्यासारखं नसेल, तुम्हाला ते शक्य नसेल, तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायला विसरू नका. तुम्ही जे 7 दिवस पारायण केलेलं आहे, जे वाचन केलेलं आहे, असं बोललं जातं की ब्राह्मणाला तुमच्या जे उद्यापन आहे त्या दिवशी दक्षिणा शिधा दिल्याने ते पुण्य आहे ना, ते तुमचं दुप्पट होत असतं असं बोललं जातं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळपास कोणी ब्राह्मण नसेल तर तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जा, तिथे खूप सारे ब्राह्मण असतात, त्यांना तुम्हाला शिधा द्यायचा आहे. शिध्यामध्ये तुम्हाला तांदूळ, डाळ, गूळ तुमच्या यथाशक्तीने कितीही तुम्ही देऊ शकता. पाव किलो द्या, अर्धा किलो द्या, काही हरकत नाही. तुमची जशी यथाशक्ती असेल त्या पद्धतीने तुम्ही द्या. आणि दक्षिणा द्यायची आहे. दक्षिणामध्ये तुम्ही 51 रुपये द्या, अगदी 11 रुपये दिले तरी चालतात. 101 रुपये द्या किंवा 501 रुपये द्या. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करा. फक्त या दिवशी तुम्हाला ब्राह्मणाला दक्षिणा नक्की द्यायची आहे, हे विसरायचं नाही. तर या दिवशी तुम्हाला पोथी कशी हलवायची आहे? तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मंदिरासमोर पोथीसमोर बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा, श्री गुरुदेव दत्त महाराजांचा यांचा जय जयकार करायचा आहे. पोथी थोडी वरती उचलायची दोन्ही हातामध्ये धरून आणि नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा, श्री दत्त महाराजांचा जय जयकार करायचा. त्यानंतर थोडी वरती उचलायची आणि त्यांचा जय जयकार करायचा आणि तिसऱ्या वेळी पोथी डोक्यावरती ठेवायची आणि श्री दत्त महाराजांचा, श्री स्वामी महाराजांचा जय जयकार करायचा आणि नंतर पोथी
आहे त्या जागेवरती ठेवायची आणि सगळं उद्यापन झाल्यानंतर तुम्ही त्या दिवशी रात्री तुमची ही सर्व पूजा मांडणी उचलू शकता. जे कलशातलं पाणी आहे ते तुळशीला घालायचं आहे. मूर्ती, फोटो आपापल्या जागेवरती ठेवा आणि जी सुपारी आपण मांडलेली आहे त्याचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे एखाद्या पाण्यामध्ये नेऊन. हे तुम्हाला विसरायचं नाही. याचाच अर्थ तुम्ही दत्त महाराजांचं विसर्जन करत आहात. आणि त्यानंतर तुम्हाला पोथी छान अशा जो पोथीसाठी तुम्ही कपडा केलेला आहे किंवा एक पीस असेल त्या पिसामध्ये स्वच्छ बांधून व्यवस्थित ती जागच्या जागी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी उद्यापन करायचं आहे. लक्षात घ्या, आरती 10:30ला झाली पाहिजे. नैवेद्य 12च्या आतमध्येच या दिवशी गेला पाहिजे, कारण 12 नंतर श्री दत्त महाराज हे भिक्षेसाठी जात असतात आणि आपल्याला 12च्या आतमध्येच उद्यापन करायचं आहे. त्यामुळे ही नीट माहिती तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य असेल, आरती असेल, दत्त महाराजांची पोथी हलवायची आहे. तुम्हाला ही एक गोष्ट विसरायची नाही. तर नीट व्यवस्थित या दिवशी या साऱ्या गोष्टी पारंपरिक शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही करा. अगदी सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही. फक्त लक्षात ठेवून साऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. घाई गडबड बिलकुल करू नका. एवढे 7 दिवस व्यवस्थित पारायण झालेलं आहे आणि उद्यापन देखील व्यवस्थित होणार आहे, कारण दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती असणार आहे. कारण जे दत्त पारायण करत असतात स्वतः दत्त महाराज त्यांच्या घरी या 7 दिवसामध्ये येऊन त्यांना आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. त्यामुळे उद्यापन देखील व्यवस्थितच होणार. फक्त ह्या गोष्टी करायला विसरू नका. तर अशी होती आजची ही माहिती. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.